बातमी मुंबईतली घेऊयात। चेंबूर परिसरामधल्या 11 क्रमांकाच्या रोडवरती एका शाळेच्या बसवरती एक झाड कोसळलंय। बसमध्ये शाळकरी मुलं देखील असल्याची माहिती आहे आणि झाड कोसळल्यामुळे ही 10 मुलं गंभीररीत्या जखमी झालीत, तर एक मुलगा बसमध्ये अडकून पडल्याची माहिती आहे। युनिव्हर्सल स्कूलची व्हॅन ही होती आणि एक मुलगा यामध्ये अडकून पडलेला आहे। प्रशांत बढे आमचे प्रतिनिधी आपल्याला या घटनेविषयीची माहिती देत आहेत। प्रशांत, यामिनी अतिशय प्रतिष्ठित असं हे युनिव्हर्सल स्कूल मानलं जातं आणि त्या शाळेमधली ही मुलं होती। ही मुलं टप्प्याटप्प्याने घरी सोडण्याचं काम जे आहे ते या स्कूल व्हॅनचं होतं आणि अशात ही व्हॅन ज्यावेळेस चेंबूरच्या 11 नंबर रस्त्यावर पोहोचली त्या ठिकाणी हे जे झाड आहे ते या व्हॅनवर कोसळलेले आहे। या व्हॅनमध्ये साधारणतः जी मुले होती त्यांच्यामध्ये 10 ते 12 मुले जे आहेत ते साधारणतः यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांना जवळील जे झेन रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पोलिसांनी नेलेला आहे। तर अजूनही एक मुलगा जो आहे तो या व्हॅनमध्ये अडकल्याची माहिती आहे आणि त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दल असेल किंवा विविध बचाव कार्यातील ज्या यंत्रणा आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। हे झाड कापून बाजूला काढणं आणि त्यातून या मुलाची सुटका जी आहे ती व्हॅनमधल्या या मुलाची सुटका करणं हे मोठं काम आता या घटनास्थळी सध्या सुरू आहे। त्या ठिकाणी चेंबूर पोलीस असतील किंवा अग्निशमन दल असेल किंवा इतर विभागाचे अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि लवकरात लवकर या मुलाची या व्हॅनमधून जे आहे ती सुटका करण्याचं बचाव कार्य आता या ठिकाणी सुरू आहे। मात्र या घटनेमध्ये आतापर्यंत 8 ते 10 मुलं जी आहेत ती जखमी झाल्याची आणि त्यांना जवळच जे खासगी रुग्णालय आहे झेन रुग्णालय त्या ठिकाणी नेल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। प्रशांत, धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।